महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीबद्दल बोलताना कोल्हापूरचं नाव फार महत्वाचं आहे. कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज, पैलवानांची परंपरा आणि अंबाबाई महालक्ष्मीचा आशीर्वाद या सगळ्यांमध्ये जन्म घेतलेला असा स्वाद, ज्याला सारं जग कोल्हापुरी सुकं मटण, तांबडा आणि पांढरा रस्सा या नावाने ओळखतं. आज बनवूया कोल्हापुरी सुकं मटण, झणझणीत तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. तांबडा रस्सा म्हणजे फक्त चवीचा विषय नाही, तो कोल्हापूरकरांचा स्वभाव आहे. झणझणीत, रांगडा, दमदार आणि बेधडक. आज हे तिन्ही पदार्थ बनवूया 1 किलो मटण वापरून. मटण एकदा वॉश करून घेऊया आणि पाणी पूर्णपणे ड्रेन करून घ्यायचं आहे. आता यावर अर्धा टेबलस्पून मीठ घालूया आणि 1/4 टेबलस्पून हळद. मीठ आणि हळद व्यवस्थित मटण पीसेसला लावून घ्यायची आहे आणि याला झाकून ठेवूया 2 तासासाठी. आजचं जेवण पारंपरिक पद्धतीने आपण चुलीवर बनवणार आहोत. सगळ्यात आधी मटण शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याची प्रोसेस बघूया. लगान किंवा हंडीमध्ये आपण 4 टेबलस्पून ऑइल गरम करूया आणि 2 चिरलेले कांदे घालूया त्याच्यामध्ये. 2 ते 3 मिनिटं कांदे परतून घेऊया. जास्ती कलर नको यायला. कांदे साधारणपणे ट्रान्सपरंट झाले पाहिजेत. 2 तास झालेले आहेत. मटण पीसेस घालूया लगानमध्ये. मटण पीसेस हाय हीटवर 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे. मटण शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. त्यांनी मटण सॉफ्ट आणि टेंडर बनतं. आता वर झाकण ठेवायचं आहे. झाकणामध्ये पाणी घालायचं आहे. मटण शिजताना वरचं पाणी गरम होतं, ते गरम पाणी घालायचं आहे मटणमध्ये. ही प्रोसेस रिपीट करायची आहे आणि अशा पद्धतीने 2 ते 2.5 लिटर पाणी याच्यामध्ये आपल्याला घालायचं. 2 ते 3 बार. थोडं एक्स्ट्रा पाणी आपण घालू शकतो क्वांटिटी वाढवण्यासाठी. आज आपण दोन्ही रस्से बनवतोय, त्याच्यामुळे आपल्याला स्टॉकची क्वांटिटी थोडी जास्ती लागणार आहे. मटण स्टॉकची. मटण नरम होईपर्यंत 1 तास शिजवायचं आहे आणि नंतर याला बाजूला काढून घ्यायचं आहे. आता एक सुका मसाला आणि एक ओलं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. सुक्या मसाल्यासाठी घेऊया 2 टेबलस्पून धणे, 2 मोठ्या वेलच्या, 1 टीस्पून शहाजिरे, 15 लवंगा, 1 टेबलस्पून काळी मिरी, 1 कलमीचा तुकडा, 1 टीस्पून जिरे, 1 जी नारळाची वाटी असते ती आपण इथे स्लाइस करून घेतलेली आहे, 1.5 टेबलस्पून पांढरे तीळ आणि अर्धा टीस्पून खसखस. आता एक पॅन गरम करून घेऊया आणि सुकं नारळ सोडून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जे मसाले आहेत, ते सगळे पॅनमध्ये घालूया. 2 मिनटं मध्यम आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मसाले. तीळ फुटायला लागल्यानंतर आणि मसाल्यांचा छान सुवास आल्यानंतर हे सगळे मसाले काढून घेऊया प्लेटमध्ये. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करूया. सुक्या नारळाचे जे तुकडे आहेत ते घालूया पॅनमध्ये. आता हे पीसेस व्यवस्थित तळले गेलेले आहेत, त्यांना काढूया मसाल्याच्या प्लेटमध्ये. याला थंड करून घेऊया. आता आपण ओलं वाटण बनवून घेऊया. 2 टेबलस्पून तेल घातलं आहे आपण पॅनमध्ये आणि 3 स्लाइस केलेले कांदे पॅनमध्ये घातले आहेत. 2 मिनटं परतल्यानंतर 2 स्लाइस केलेले टोमॅटो आपण घातलेले आहेत आणि याच्यानंतर 30 ते 35 आपण लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं आपण याच्यात घातलेलं आहे. 2 मिनटं परतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित थंड करून घेऊया. सगळ्यात आधी सुका मसाला आपल्याला कुटून घ्यायचा आहे. खलबत्त्यामध्ये मी सुका मसाला घेतोय. आपल्याला पाहिजे तर मिक्सरचा पण वापर करता येईल. तर याला मी व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. जितकं फाईन होऊ शकेल तेवढं मी केलेलं आहे. खूप सुंदर असा सुवास सुटला आहे मसाल्यांचा. अशाच प्रकारे ओलं वाटण पण आपण वाटून घेतलेलं आहे. सुका मसाला आणि ओलं वाटण आपलं रेडी झालेलं आहे. मटण जे आपण शिजवून घेतलेलं आहे त्याच्यापैकी 70% पीसेस आपण काढून घेऊया कोल्हापुरी सुकं मटणसाठी. हे बघा मटणचे पीसेस किती व्यवस्थित शिजलेले आहेत, किती सॉफ्ट टेंडर झालेले आहेत. आता कोल्हापुरी सुकं मटण आणि तांबड्या रस्स्यासाठी एकच मसाला बनवून घेऊया. तो मसाला दोन्ही पदार्थांसाठी वापरूया. हे जे पदार्थ आपण 1 किलो मटणपासून बनवतोय ते 5 ते 6 लोकांसाठी आरामात पुरती. पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि याच्या अर्धी रेसिपी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. 3/4 कप तेल गरम करूया. याच्यामध्ये घालूया 3 तेजपत्ता, 1 बारीक चिरलेला कांदा घालून छान तांबूस रंग येईपर्यंत परतायचा आहे. त्यानंतर ओलं वाटण घालायचं आहे याच्यामध्ये. 4 ते 5 मिनटं व्यवस्थित परतायचं आहे. जास्ती मसाला ड्राय व्हायला लागला तर अळणी पाणी म्हणजे मटन स्टॉक थोडासा टाकू शकतो आपण. आता आपण जो सुका मसाला बनवून घेतला होता तो घालूया याच्यामध्ये. ब्राईट रेड रंगासाठी घालूया 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. आता याच्यामध्ये घालूया कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 3.5 टेबलस्पून. कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली होती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि जर हा मसाला कमी क्वांटिटीमध्ये बनवायचा नसेल तर खूप साऱ्या ब्रँड्सचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ऑनलाईन अवेलेबल आहेत. मसाला छान 4-5 मिनटं परतून घ्यायचा आहे. जर मसाला ड्राय व्हायला लागला तर थोडंसं अळणी पाणी आपण घालू शकतो. 4-5 मिनिटानंतर जेव्हा तेल सुटायला लागेल मसाल्याला तेव्हा समजून जायचं मसाला रेडी झालेला आहे. आता या मसाल्याची हाफ क्वांटिटी आपण काढून ठेवूया तांबड्या रस्स्यासाठी. आणि कढाईमध्ये जो अर्धा उरलेला मसाला आहे त्याच्यामध्ये घालूया मटणची जे 70% पीसेस आपण काढून ठेवले होते ते घालूया याच्यामध्ये. मसाला आपल्याला आता ड्राय करून घ्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये घालतोय ताजं किसलेलं खोबरं आणि थोडी
चिरलेली कोथिंबीर, ताजं किसलेलं नारळ तसं ऑप्शनल आहे, पण तुम्ही जर हे फ्रेश नारळ जर घातलं ना तर चव आणखीन अप्रतिम लागते. थोडी कोथिंबीर घातली होती आणि आता याला ड्राय करून घेतलेलं आहे. हे बघा, कोल्हापुरी सुक्क मटण रेडी झालेलं आहे. आता बनवूया झणझणीत तांबडा रस्सा. जो अर्धा मसाला आपण काढून ठेवला होता तो घालूया कढाईमध्ये किंवा हंडीमध्ये. मसाला थोडा गरम करून घेऊया. थोडा मटन स्टॉक मी पांढऱ्या रस्स्यासाठी काढून ठेवलेला आहे. उरलेला स्टॉक आणि मटनचे जे पीसेस आहेत ते घालूया तांबड्या रस्स्यामध्ये. अर्धा टेबलस्पून मीठ घालूया आणि थोडी चिरलेली कोथिंबीर. मस्तपैकी याला 10 ते 12 मिनिटं उकळायचं आहे. आपला तांबडा रस्सा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता मसाला आपण व्यवस्थित परतून घेतला होता, त्यामुळे तर्री पण खूप एकदम छान आली आहे. आता बनवूया एकदम फ्लेवरफुल आणि टेस्टी पांढरा रस्सा. एक पेस्ट आपल्याला सगळ्यात आधी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी घेतलेत काजू अर्धा कप जे आहेत 50 ग्रॅम, 1.5 टेबलस्पून तीळ, 1 टीस्पून खसखस आणि 1.5 टेबलस्पून चार मगज. कढाई किंवा पॅनमध्ये थोडंसं पाणी गरम करायचं आहे. या चारही गोष्टी एकदा धुवून याच्यामध्ये घालूया आणि उकळून घेऊया 10 मिनिटासाठी आणि नंतर याची पेस्ट करून घ्यायची आहे. काही खडे मसाले घेऊया. 10 लवंगा, 1 छोटा पीस कलमीचा, 2 तेजपान, 1.5 स्टारफुल, 2 मोठ्या वेलच्या आणि 4 हिरव्या वेलच्या. 3 टेबलस्पून तूप किंवा तेल गरम करून घ्यायचं आहे आणि हे खडे मसाले घालायचे. मसाल्यांचा खमंग सुवास आल्यानंतर 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 1 मिनिट व्यवस्थित परतून घेऊया. आता याच्यामध्ये काजू, तीळ, मगजची जी पेस्ट केली होती ती घालूया. 2 मिनिटं परतून घेऊया. कलर चेंज नाही झाला पाहिजे, पांढराच असला पाहिजे. आता जो मटन स्टॉक आपण वेगळा काढून ठेवला होता पांढऱ्या रस्स्यासाठी तो घालूया याच्यामध्ये. जर मटन स्टॉक कमी पडत असेल तर थोडंसं गरम पाणी आपण घालू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरमध्ये जो पांढरा रस्सा युजली बनतो त्याच्यामध्ये फक्त मटन स्टॉक नसतो, त्याच्यामध्ये चिकन स्टॉक पण घालतात थोडा, त्याच्यामुळे चवीमध्ये फरक पडतो. 1 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे आणि 5 हिरव्या मिरच्या स्लीट करून घातलेल्या आहेत. 10 मिनिट आपण रस्सा उकळून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये नारळाचं दूध घालणार आहोत. 250 ml आपण नारळाचं दूध घातलेलं आहे. मी रेडीमेड वापरलेलं आहे, पण बऱ्याच ठिकाणी ताज्या नारळाचं दूध वापरतात. नारळाचं दूध घातल्यानंतर खूप उकळायचं नाहीये, जस्ट उकळी आली की याला बाजूला काढून घ्यायचं आहे. मसाल्यांचा मस्त असा मंद सुवास आहे याला. रिच, क्रीमी आणि अशी भन्नाट टेस्ट आहे. कोल्हापूरमध्ये पाहुण्यांचा आदरातिथ्य फार मन लावून करतात. चला त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी गरमागरम वाढायला घेऊया. या थाळीमध्ये साधारणपणे सोलकढीही असतेच, सोबत गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा पोळी किंवा भात आणि सोबतीला कांदा, लिंबू ठेचा. आहा, तोंडाला पाणी सुटलं. आणि पांढरा आणि तांबडा रस्सा साधारणपणे अनलिमिटेड असतो बरं का. भाकरी कुस्करून वर असा मस्त रस्सा घालायचा, मस्त असं चुरायचं आणि ताव मारायचा. असा खाता खाता मस्त घाम फुटला पाहिजे. किल्ले, महाल आणि इतिहास आपला आपला वारसा सोडून जातात, पण काही वारसे चवीतून जिवंत राहतात, जे एक पिढी पुढच्या पिढीसाठी प्रेमाने जपून ठेवते. आणि कोल्हापुरी पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा ही अशाच एका सुंदर वारशाची कहाणी आहे. आणखीन एक इथली स्पेशालिटी म्हणजे कोल्हापुरी मिसळ. कोल्हापुरी मिसळची रेसिपी मी देव्स किचनवर शेअर केली होती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. देव्स किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.